नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवखाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत जो 19वा हप्ता भेटणार आहे त्या संबंधीची सर्वात मोठी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सोबतच मित्रांनो, तुम्हाला तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये किती तारखेपर्यंत भेटणार आहे याची पण जी अपडेट आलेला आहे किंवा तारीख आलेली आहे ती पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच मित्रांनो, जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना पैसे भेटणार आहे किंवा नाही, व जे जुने शेतकरी आहेत त्यांना एक महत्त्वाच्या अपडेटनुसार जी एक नवीन प्रोसेस आलेली आहे ती करून घ्यायची आहे, त्या रिलेटेड सर्व जी प्रोसेस आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील जे सर्व शेतकरी आहेत त्यांना 19 हप्ता जर पाहिजे असेल तर मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत आता तुम्हाला OTP द्वारे पण KYC करू शकता मित्रांनो। त्याच्यासाठी काही प्रोसेस दिलेला आहे, पण मित्रांनो ही जर प्रोसेस आपल्याला लाईव्ह बघायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, ही जर प्रोसेस केली तरच तुम्हाला जो 19वा हप्ता आहे तो तुम्हाला बँक खात्यावरती बघायला भेटणार आहे, नाहीतर मित्रांनो तुम्हाला जो 19वा हप्ता आहे तो बँक खात्यावरती तुमच्या येणार नाही। ही प्रोसेस करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून पीएम किसान असं सर्च करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे पहिल्या लिंकवरती। आता इथं बघू शकता थोडं आलं खाली, इथं नोटिफिकेशन लावण्यात आलेलं आहे। ही KYC मॅन्डेटरी झालेलं आहे मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला आपली KYC झालेला आहे किंवा नाही झालेली हे तुम्हाला तुमचा जो 19वा हप्ता भेटणार आहे तो हप्ता येण्या अगोदर OTP द्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण ही KYC करू शकता। मित्रांनो, हा 19वा जो हप्ता आहे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात किंवा ज्या मार्च महिना आहे त्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटणार आहे। आता ही KYC करण्यासाठी मित्रांनो इथे बघू शकता पहिलं ऑप्शन आहे, खाली आलं तर इथून पण तुम्ही KYC करू शकता। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे पहिलं ऑप्शन दिसतो ते तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर मोबाईल नंबर विचारेल, जो आधारला लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो, आणि एक मोबाईलवरती OTP, तो OTP तुम्हाला टाकून ही KYC सबमिट करायची आहे। लगेच वरती तुम्हाला पॉपअप ओपन झालेलं दिसेल, त्या पॉपअप मध्ये दिलं जाईल की तुमची ही KYC सक्सेसफुली प्राप्त झाली आहे। मित्रांनो, अशा काही प्रकारे तुम्ही KYC करू शकता। आणखी पण काही अडचण असले मित्रांनो, जर तुम्ही पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही इथून त्याचं स्टेटस बघू शकता। मोबाईल नंबर जर तुम्हाला अपडेट करायचा असेल तर इथं ऑप्शन देण्यात आलेला आहे, इथून मोबाईल नंबर पण अपडेट करू शकतात। नावामध्ये काही बदल करायचे असतील तर हे तो ऑप्शन आलेला आहे, नेम करेक्शन ॲज पर आधार, हे ऑप्शनवरती जाऊन तुम्ही नावामध्ये पण बदल करू शकतात। नवीन फार्मरचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं तुम्ही क्लिक करू शकता, इथून तुम्हाला प्रोसेस ओपन होईल मित्रांनो। इथे आधार नंबर टाकून तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधारला जो लिंक आहे, ज्या राज्यामध्ये म्हणजेच आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, गेट OTP करायचा आहे एक, त्याच्यानंतर फॉर्म ओपन होईल। तो फॉर्म भरताना मित्रांनो तुम्हाला बँक पासबुक 7/12/8चा उतारा, आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट लागतील। त्याप्रमाणे मित्रांनो विचारलेली माहिती तुम्हाला योग्य प्रकारे भरायची आहे। तो भरल्यानंतर मित्रांनो फॉर्म येत्या 15 ते 45 दिवसामध्ये तुमचं जर स्टेटस असतं डिस्ट्रिक्ट लेवलला ते अप्रूव्ह होत असतं, आणि येणारा जो हप्ता आहे त्याच्यासाठी तुम्ही पात्र राहताल। ही प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो स्टेटस अप्रूव्ह आल्यानंतर परत तुम्हाला बॅक यायचं आहे, इथं स्टेटस चेक करू शकता तुम्ही। इथं स्टेटस चेक करण्यासाठी तो रजिस्ट्रेशनवर जो भेटतो तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तो रजिस्ट्रेशन नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे आणि तुमचं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे। इथं व्हेरीफाईड किंवा अप्रूव्हलमध्ये स्टेटस आल्यानंतर वापस आल्यानंतर KYC पुन्हा पहिले जशी प्रोसेस सांगितली होती तशा प्रकारे तुम्हाला KYC करून घ्यायची आहे। मित्रांनो, आता तुम्हाला जो हप्ता आहे तो ह्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटणार आहे। व काही ह्या अपडेट होत्या मित्रांनो, हे अपडेट जे आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यांना करणं हे गरजेचं आहे। जर तुम्ही ह्या अपडेट केल्या नाही तर तुमचा जो 19वा हप्ता आहे पीएम किसान योजनेअंतर्गत भेटणारा तो तुम्हाला तुमच्या खात्यावरती येणार नाही। मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती आज आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा Instagram पेजवरती विचारू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।